माझं स्वप्न पूर्ण झालं. मी केला चुलीवरचा पिझ्झा. पिझ्झा बेस तयार करण्यासाठी भांडभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आणि 1 चमचा ईस्ट टाकायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एकत्र करायचं आणि त्यामध्ये आता 1.5 वाटी मैदा घालायचा आहे. मैदा जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट करायचा नाहीये. त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. असा गोळा करायचा आणि 1.5 तास झाकून ठेवायचा फुलून येण्यासाठी. आता सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या लाडक्या भाज्या तुमच्या घालू शकता. चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यावर आता मशरूम टाकलेले आहेत, कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे, ढबू मिरची घालायची आहे. तुम्ही पनीर सुद्धा यामध्ये घालू शकता. मस्तपैकी तेल किंवा बटर यामध्ये घालून व्यवस्थित भाज्या परतून घ्यायच्या. थोडंसं मीठ घालायचं आहे. गोळा आता फुगून आलेला आहे. आता त्याचा पिझ्झा बेस तयार करायचा आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर चमच्यानं होल करून घ्यायचे आहेत. पिझ्झा सॉस घालायचा आहे, टोमॅटो सॉस घालायचा आहे, सगळे एकत्र करून घ्यायचं आहे. परतलेल्या भाज्या आणि त्याच्यावर मोझरेला चीज घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर जास्त चीज घालू शकता. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये प्लेट ठेवलेली आहे आणि आता वरून खालून दोन्हीकडनं त्याला व्यवस्थित आग द्यायची आहे. 10 ते 15 मिनिटांना चेक करायचं आहे झाले का नाही. पिझ्झा बेस अगदी रेडी झालेला आहे आणि जास्त करपलेला पण नाही आहे. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे पिझ्झा. आमचा पिझ्झा सक्सेसफुल झालेला आहे. मधून कट करून घ्यायचा आहे. रोयलं नसल्यामुळे चाकून कट केलेला आहे आणि आता टेस्ट केलेला आहे. खूपच मस्त लागतोय. अशाच प्रकारच्या वेगळ्या रेसिपी बघण्यासाठी या चैतन्य फूड ब्लॉगला आणि ती मी फूडला फॉलो करायला विसरू नका. बघा पिझ्झा बेस एकदम स्पॉन्जी झालेला आहे.